तर ही आहे माझी लक्ष्मी माता आणि यावेळेस मी मुकुट लावलेला आहे, झुमके घातलेले आहे, नथ गळ्यातलं वगैरे मंगळसूत्र सगळं घातलेलं आहे आणि मीच बनवलेला आहे असा गजरा लक्ष्मी मातेला. आणि इथे ओटीचं ठेवलेलं आहे मी आणि यावेळेस ना फोटो पण ठेवलेली आहे. श्रीयंत्र, शंख, इथे कवड्या, श्री गणपती बाप्पा, लक्ष्मी मातेची मूर्ती पण आहे छोटीशी माझ्याजवळ, तर तिचं देखील पूजन केलेलं आहे. आणि इथे फळे आणि ह्या गजलक्ष्मी. आणि ना आज मी इथेच देवपूजा देखील करून घेतलेली आहे. आणि हे जे आहे ना भरलेलं आपल्या लक्ष्मीपूजनला मी जेव्हा भरून ठेवले होते ना हे बोळके, तर तेच आहे. मी आत्तापर्यंत काढलेले नाही, फक्त याला क्लीन करते आणि वापस भरून ठेवते. नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. तर माझं लक्ष्मी मातेची पूजा झालेली आहे, पण आज ना दुपारी मी पूजा करून घेतलेली आहे. पोथी वगैरे वाचून घेणार आहे आणि आरती देखील करून घेणार आहे. तर यावेळेसची पूजा कशी वाटली तुम्हाला मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर चला मग मी आरती आणि कथा वाचून घेते. अद्यंतरहिते देवी आद्यशक्ती महेश्वरी योगनाथ महालक्ष्मी लक्ष्मी घरोघरी गृह. आणि या गुरुवारीना मी असे छान फुलं ठेवलेली आहे आणि इथे पूजा केलेली आहे. यश बसलेला आहे ते. तर 16 सोमवार व्रताचं माझ्या उद्यापन आहे. 16 सोमवार माझे झालेले आहेत आणि आता येता सोमवार जे आहे ना 8 डिसेंबरचा तो 17वा सोमवार आहे. तर ते उद्यापन मला करायचं आहे. त्या उद्यापनासाठी मी 16 जोडप्यांना जेवू घालणार आहे आणि ओटी भरणार आहे सुहासिनींच्या, 16 सुहासिनींच्या, आणि जेंट्सला टॉवेल टोपी असं देणार आहे. तर त्या साड्या वगैरे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहायलाच भेटतील. मी कोणत्या कोणत्या साड्या घेतलेल्या आहेत, टोप्या वगैरे जे काही घेतलेलं आहे त्यांच्यासाठी, तर ते पाहायला भेटेल तुम्हाला. आणि व्हिडिओ कंटिन्यू पहा. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करा. चला तर मग तुम्हाला साड्या वगैरे दाखवते. आणि जेवणासाठी जे जे साहित्य आणलेलं आहे मी, म्हणजे जेवण देण्यासाठी काय काय वस्तू लागतात आणि जे आचार्य मला सांगितलेलं आहे ना, तर त्या गोष्टी मी आणून घेतलेल्या आहेत. आणि 5 किलोचा चुरमा देखील बनवायचा असतो, तर ते चुरमा बनवण्यासाठी देखील भटजीने चुरम्याचं सांगितलेलं आहे प्रमाण. आणि आचार्यांनी जे जेवणासाठी लागणार आहे, जर 70 लोकांना जेव घालायचं आहे तर त्यानुसार त्यांनी मला प्रमाण सांगितलेलं. ते काय काय सांगितलेलं आहे, किती किती सांगितलेलं आहे, तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी दाखवेनच. तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू पहा. जे राशन लागतं तर ते मी देणार आहे त्यांना आणि ते फक्त बनवून देणार आहेत मला. तर त्यासाठी ना मी जे जे वस्तू लागणार आहे ते पण घेतलेले आहेत. आणि त्याचबरोबर मलिदा बनवायचा असतो 5 किलोचा, तर त्यासाठी ना तूप घेऊन आलेली आहे. तर हे प्रभातचं तूप भेटलेलं आहे, तर तूप घेऊन आलेली आहे. आणि त्यानंतर मग हे जे पिठाचं 5 किलोचं पाऊच घेऊन आलेली आहे. आणि त्याचबरोबर ना हे गुळ, असे गुळाचे ना 5 ते 6, मी हे 900 ग्राम आहे, तर हे 5 ते 6 घेऊन आलेली आहे मी गुळाचे पाऊच हे. तर जेवढे लागतील त्यांनी तेवढे वापरतील आणि उरलेले ठेवता येईल. आणि एक्स्ट्रा का आणली आहे, आणखी एक 5 ते 6 नाही 7 आणली बहुतेक. एक्स्ट्राच आणली आहे कारण की पूजेसाठी देखील लागणार आहे. पूजाना 2 ते 2.5 तासाची घरी करणार आहोत आम्ही. घरी 1 तासाची आणि मंदिरामध्ये 1-1.5 तासाची अशी पूजा करणार आहोत भटजीने, असं मला सांगितलेलं आहे. तर त्यासाठी लागणारे जे जे साहित्य आहे ना ते देखील सांगितलं आहे भटजीने. तर जे जे डीमार्ट मध्ये भेटतं ते मी घेऊन आली. आणि जे डीमार्ट मध्ये नाही भेटलं तर ते मी आता दुकानावर जाऊन घेऊन येणार आहे. तर असेच ना 5-5 किलोचे मी 2 पाऊच आणलेले आहेत पिठाचे. पीठ घरी गहू होते माझ्याजवळ, पण ते दळून आणणं, परत मग ते 5-5 किलो वेगवेगळं करणं आणि परत त्यांना देणं, ते थोडंसं अवघड गेलं असतं. आणि परत ना त्याच्यासाठी डब्बे देखील हवे की वेगवेगळं करून त्यांना देण्यासाठी, तर त्यामुळे मी असंच करून घेतलेलं आहे. त्याचबरोबर ना डाळी देखील सांगितलेल्या त्यांनी मला की 1-1 किलो ना तुरीची डाळ 1 किलो आणि मुगाची डाळ 1 किलो असं सांगितलेलं. तर मग ही तुरीची डाळ असं 1 किलो घेऊन आली मी आणि ही मुगाची डाळ 1 किलो असं घेऊन आलेली आहे. त्याचबरोबर ना तांदूळ देखील सांगितलेले त्यांनी. तर मी टोटल ना 70 म्हणजे 16 जोडप्यांना आपण जेवून घालायचं असते, त्यासोबत ना एक्स्ट्रा जोडपे पण आपण म्हणजे असायला बरं, कारण की कोणाला कोणतीही प्रॉब्लेम येऊ शकते. मग तेव्हा आपल्याला 16 जोडप्यांमधनं एखाद्या 2 कमी नको व्हायला, त्यामुळं मी एक्स्ट्राचं करणार आहे. तर मी 70 लोकांचं जेवण सांगितलेले त्यांना, मग त्यानुसार त्यांनी मला प्रमाण सांगितलेलं आहे. तर तांदूळ 6 किलो सांगितलेले आहेत त्यांनी मला. तर मी काय केलं, थोडं थोडं एक्स्ट्रा, म्हणजे 4 किलो पीठ सांगलं तर 5 किलो घेऊन आली आहे आणि 6 किलो तांदूळ सांगितलेले आहेत. तर मग थोडंसं हे 6.5 किलो तांदूळ घेतलेली आहे. आणि ना गरम मसाल्याचं 1 पाऊच
आणि त्यांनी सांगितलेलं हिंग देखील सांगितलेलं आहे. मग ते हिंग देखील मी 2 घेऊन आली आहे. एक एक्स्ट्रा घेऊन म्हणजे त्यांनी प्रमाण देखील सांगितले 100 ग्राम हिंग सांगितले, तर हे 50-50 ग्रामचे असे 2 घेऊन आलेली आहे. आणि त्याचबरोबर ना हे काही गोष्टी ना घरात लागणारे देखील घेऊन आलेली आहे. तर हे स्पेशली मला तुम्हाला दाखवायचं होतं की हे स्वदेशी शेंगदाणे आहेत, तर मला खूप आवडतात आणि असे छोटे छोटे गोल गोल खूप टेस्टी देखील लागतात हे. तर सहसा मी जास्त करून ना हेच आणते जेव्हा डीमार्ट मध्ये जाईल ना भेटल्यावर नक्की हे घेऊनच येते. आणि असे 2 पाऊच घेऊन आलेले आहेत शेंगदाण्याचे. त्याचबरोबर त्यांनी मला चवळी सांगितलेली आहे, तर 2 किलो चवळी सांगितलेली आहे. तर मी ना एक्स्ट्राच म्हणजे एक्स्ट्रा घेऊन आलेली आहे, 3 किलो घेऊन आली आहे. आणि जेवढं त्यांनी लागेल तेवढं घेतील आणि जेवढं नाही लागणार ना तर तेवढे ते ठेवून टाकतील ना. मग त्यामुळे ना मी एक्स्ट्राच चवळी देखील घेऊन आलेली आहे. चवळीची भाजी आणि बटाट्याची पिवळी भाजी आणि चवळी बटाटे मिक्स अशी भाजी पण करायची आहे. तर त्यासाठी मग मीठ लागणार, तर मीठ पण घेतलेलं आहे. आणि हे तर गुळ दाखवले मी. गुळाची अशी भरपूर पाऊच घेऊन आलेली आहे. तर हे नको सगळे काढू, गुळ राहू दे. आणि हे जिरे वगैरे सगळंच होतं घरी, पण कसं ते त्यांनी प्रमाण सांगितलेलं आणि एवढं एवढं तुम्ही द्या म्हणून असं सांगितलेलं. मग ते प्रमाणानुसार मी त्यांना कुठे घरातलं असं मोजून देईल ना. मग त्यासाठी मी डीमार्ट मधनं पाऊच घेऊन आलेली आहे, तेवढ्या ग्रामचे थोडंसं एक्स्ट्राच घेऊन आलेली आहे. आणि ते म्हणजे त्यांना द्यायला मला बरं पडेल. आणि उरलं तर ठेवून घेऊ शकतो ना आपण नंतर त्यासाठी. आणि राईचं पण पाऊच घेऊन आलेली आहे, तर अर्धा किलोचं, छोटं नव्हतंच तिथे तर त्यामुळे अर्धा किलोचं घेऊन आली. घरी पण नंतर यूज होतं ना तर त्यासाठी. आणि हळदीचं पॅकेट घरी होतं पण तरी एक्स्ट्राचं घेऊन आली आणि त्यांना हे डायरेक्टच असंच देता येईल ना. 200 ग्रामचं हळदीचं पॅकेट घेऊन आलेली आहे. आणि त्यांनी सांगितलेलं एवढं सांगितलं नव्हतं तिकीट, बहुतेक कमीच सांगितलेलं, तर तरी पण मी 50 म्हणजे 500 ग्रामचं घेऊन आलेले म्हणजे अर्धा किलोचं घेऊन आलेली आहे. आणि त्यांनी ना हे गरम मसाला 100 ग्राम सांगितलेला, हा गरम मसाला मिक्सवाला, तर डीमार्ट मधनं मी हा घेऊन आली आहे. आणि ना हे नारळ एवढे मोठे घेऊन आली आहे. ते ना पूजेसाठी त्यांनी ना 11 नारळ सांगितलेले, तर पूजेसाठी असे 11 नारळ डीमार्ट वरनच घेऊन आली आहे मी. आणि ना 16 जणांची मी ओटी भरणार आहे, तर मग ते 16 नारळ वेगळे आणि हे 11 नारळ वेगळे, तरी 1-2 एक्स्ट्रा मी घेतलेले आहेत. तर असं हे सगळे नारळ घेऊन आले, पण तुम्हाला एवढे नारळ मी दाखवणार नाही आता. इथे आहे आणि पूजामध्ये तुम्हाला पुढे पाहायला भेटेलच पूजेसाठी. आणि टिश्यू पेपर पण पूजेच्या वेळेस किंवा असं पण लागतात घरामध्ये, तर त्यासाठी टिश्यू पेपर घेऊन आली आहे. आणि यशनी घेतलंय हे. आणि सर्दी वगैरे होते मुलांना वगैरे, आणि यशा पप्पांना ना टीव्ही बघते वेळेस, मूवी बघते वेळेस ना काही ना काही खायला लागतंच, तर त्यासाठी मग मी हे चणे घेऊन आलेली आहे. आणि बदाम पण घेऊन आलेले आहे 1 किलोचं पाऊच. आणि असे ना बोर्नविटाचे पाऊच आणते मी, म्हणजे जास्त प्रमाण आणते असं. कारण की कसं होतं ना की आपण डब्बा खोलला किंवा मुलांनी चुकून ठेवला वगैरे ना, तर सगळं घट्ट होऊन जाते, कडक होऊन जाते, नंतर ते वापरायला पण प्रॉब्लेम होतं. तर त्यामुळे मी कसं एक पाऊच फोडते आणि छोट्या डब्यामध्ये 1 पाऊच फोडते आणि टाकते. आणि मग परत हे संपलं की लगेच मग ते धुवून परत दुसरा 1 पाऊच टाकते, म्हणजे जेणेकरून खराब व्हायचं पण टेन्शन नको आणि व्यवस्थित जरी वापर होतो. आणि त्याचबरोबर ना डीमार्ट मधून ना ह्या वाट्या आणल्या, 2 आणल्या मी. तर एक ना लक्ष्मीजवळ ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये दूध टाकून ठेवलेलं आहे, दूध साखर. आणि ही एक, तर ही मला ना 92 रुपयाला एक भेटलेली आहे. तर अशी एवढी साईज आहे, ही छान आहे, अशी हातावरती तुम्ही बसू शकते एवढी, तर एवढी आहे छान. तर मला खूप आवडली ही, तर अशा 2 घेतल्या मी वाट्या. पितळेची आहे ही. आणि लोणचं कितीला होतं रे? 69 ला ना 1 किलो प्रवीणचं लोणचं 69 लाच होतं ऑफर मध्ये. 69 का 79 ला असंच काहीतरी आहे, पण खूप स्वस्त पण आणि टेस्टी पण आहे हे लोणचं. पण ह्याच्यावरती रेट किती आहे रे? 234 रेट आहे, पण खूप स्वस्त डीमार्ट मध्ये भेटतं. आणि तेच आपण दुकानामध्ये घ्यायला गेलो तर आपल्याला 5-10 रुपये फक्त कमी असतं. आणि त्यानंतर हे रॅपिंग पेपर. आणि यशनी केली करामती, त्याला ना कॉफी बीटर, मी फक्त त्याला बघायला सांगितलं कसं आहे बघ रे म्हणून, तर त्याने हे कॉफी बीटर घेतलेलं आहे डीमार्ट मधून, सेलचं आहे. आणि त्यामध्ये ना असे मोठे मोठे सेल बसतात. आणि ना जसं नॉर्मल पण ना हाताने आपण छान बीट करू शकतो कॉफी, आणि ह्यानी ना एवढं काही छान बीट होत नाही. त्यामुळे डीमार्ट मधून तुम्ही बिलकुल घेऊ नका, हे वेस्ट आहे प्रोडक्ट.
आणि एवढं काहीच बीट होत नाही, जेवढं आपण हाताने पण खूप भारी करू शकतो ना, पण याच्याने काही बीट नाही होत. आणि हे बहुतेक हे स्वस्तच आहे, 70च्या आतच आहे. 69ला नाही, हा 69 रुपयाला घेतलेला आहे. आणि त्याच्यामध्ये सेल कितीचा 35 का ना, 38चे सेल टाकले. आणि दोनदा ही कॉफी बीट झाली नाही व्यवस्थित आणि सेल संपत पण आले. तर त्यामुळे ना हे काही चांगलं नाही, इलेक्ट्रॉनिकच चांगलं असतं. त्यामुळे ना हे कधीच नका घेऊ तुम्ही. आणि हा चार्जिंग वाला घ्या आणि हे नका घेऊ, सेल वाला नका घेऊ, कारण की त्याचा यूज एवढा छान नाही होत. आणि त्यातल्या त्यात ना पूजा वगैरे आहे, कोणाला थंड वगैरे हवं असेल तर त्यामुळे हे फंटा घेतलेला आहे. आणि तेलाचे पाऊच देखील घेतलेले आहेत, ते काही मी आता तुम्हाला दाखवणार नाही. यश नको दाखव बेटा. आणि ते आता साड्या दाखवते आणि टी शर्ट वगैरे शर्ट दाखवते. ते इकडे हे ठेवायचं तिकडे सरकून, फटाफट टाइम वेस्ट नको व्हायला ना. हे काढ ना यश, तर ना यश काढतोय तोपर्यंत मी तुम्हाला ह्या टोप्या दाखवेल. तर अशा ह्या टोप्या आणलेल्या आहेत, 16 टोप्या. आणि हे 12चं पाऊच आहे आणि सुट्ट्या त्यांनी 4 दिल्यात. तर अशा टोप्या आणलेल्या आहेत. आणि एक टोपी कुठे गेली यश, कमी पडते, कुठे आहे बघ बरं. तर ह्या टोप्या घेतलेल्या आहेत. आणि त्यानंतर ना आपल्याला पूजेसाठी ना तर व्हाईट कपडे हवे. तर मी 16 सोमवार जेव्हा सुरुवात केली ना तेव्हा मी साडी घेतली होती व्हाईट कलरची आणि ब्लाऊज पण छान शिवून घेतलेला आहे. एक पेटीकोट पण नवीन घेऊनच 16 सोमवार व्रताला सुरुवात केली होती मी. यश पिऊ नकोस. आणि हे ना यश पप्पासाठी एकदम साधं सिंपल, कारण की नंतर काही यूज नाही होणार, फक्त पूजेसाठी जरी झालं ना तरी बस. त्यासाठी मी हा एक कुर्ता घेऊन आलेली आहे त्यांच्यासाठी. आणि हे काल घेऊन आली. आणि टोप्या, हे कुर्ता आणि यशला एक ब्लॅक कलरचा कुर्ता. यशला ना स्कूलमध्ये डान्स आहे तर त्याच्यासाठी ब्लॅक कलरचा कुर्ता हवा होता, तर त्यासाठीच मी गेली होती की हा कुर्ता घेण्यासाठी. मग त्यांच्यासाठी देखील व्हाईट एक कुर्ता घेऊन आली आणि ह्या टोप्या देखील घेऊन आली. तर चला मग तुम्हाला साड्या दाखवते आता. हे ठेवून टाक. तर या आहेत त्या साड्या सगळ्यात सेम घेतलेल्या आहेत. तर थोडस काहीतरी ह्याच्यावरती मोर आहेत, या साडीवर असे मोर आहेत आणि या साडीवर असे मोर आहेत. आणि काठ वगैरे सगळंच ना सेम आणि क्वालिटी खूप सुंदर आहे. आणि हे तर ह्याच्यावरती छोटे छोटे मोर आहेत, म्हणजे असं 2-3 प्रकार. सेमच साडी, कापड सेम, सगळं सेम, फक्त ह्याच्यावरती जे बुट्टे आहेत किंवा मोर आहेत ना ते थोडेसे वेगवेगळे आहेत, एवढंच. बाकी सेम आहे. तर या साडी, अशी साडी एक काढून दाखवते. तर आणि पदर वगैरे ना असं आहे. काठ मला असं वाटते ब्लाऊज पण असंच असेल. जेव्हा मी ही साडी म्हणजे त्यांना देईल ना तेव्हा मी त्यांना असं थोडंसं काढून पण त्यांना दाखवायला सांगेल, म्हणजे तुम्हाला पण पाहायला भेटेल. आणि अशी एखादी एक्स्ट्रा मी 1-2 एक्स्ट्रा घेतलेली आहे, मला पण हवी होती ना तर त्यासाठी. तर आणि त्यासोबतच ना मग अशाच साड्या सगळ्या मी ना 18 साड्या घेतलेल्या आहेत, 16 देण्यासाठी आणि 2 एक्स्ट्रा घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता. एवढं दाखवणार नाही मी, कारण पिशवीमध्ये ठेवलेल्या आहेत. आणि ह्या साड्या ना त्यांनी मोठ्या पिशवीमध्ये पॅक करून दिल्यात. तर त्यासाठी मग मी काय केलं, हे ज्या पिशव्या आहेत ना त्यांना सांगितलं की मला ह्या पिशव्या पण द्या, म्हणजे जेणेकरून ना त्याच्यामध्ये ओटीचं सामान, नारळ, ओटी आणि नारळ, साडी असं सगळं टाकून देता येईल. आणि प्रसाद वगैरे म्हणजे त्यांना घेऊन जाण्यासाठी पण ना बरं पडेल. तर त्यासाठी तर मी काय करणार आहे, ह्या पिशवीमध्ये ही साडी आणि एक नारळ आणि ओटीचं जे असतं ना तर ते इथे एक बॉक्स ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये ओटीचं म्हणजे हळकुंड आणि त्याच्यामध्ये जे आपण देवांजवळ ठेवतो, लक्ष्मीमातेजवळ ठेवतो ना हळकुंड वगैरे, आणि छोटीशी मणी देखील असते 4-5. तर ते देखील ना इथे ना मी ह्या ओटीमध्ये भरणार आहे. आणि जे मी व्हिडिओ बनवेल भरते वेळेस ते सगळं ओटीचं काय काय भरणार आहे, कसं कसं करणार आहे, तर तुमच्यासोबत तो व्हिडिओ देखील शेअर करेल. पण आजचा व्हिडिओ मला तुम्हाला कसं वाटलं मला नक्कीच सांगा. ह्या साड्या कशा वाटल्या नक्की सांगा. आणि ह्या साड्यांचा प्राइस नाही पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल तुम्हाला मी, या साड्यांचा प्राइस काय आहे, कितीला आहे, तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच सांगेल. आणि
याचा कपडा तुम्ही पाहू शकता, खूप सुंदर आहे. आणि ना हा भरीव आहे, हा भरीव आहे. आणि नंतर पण ना खूप सुंदर, म्हणजे धुतल्यानंतर पण खूप छान होईल आणि डेली त्यांनी यूज करू शकतील अशी साडी आहे ही. खूप छान आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर हा व्हिडिओ खूप मोठा झाला असेल, तर त्यामुळे व्हिडिओ इथे सेंड करते. बाय.